माय ब्युटिफुल पीपल, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार। तर वार आहे आजचा शुक्रवार आणि वाजताय संध्याकाळचे 5। आज दिवसभर काही शूट नाही झालंय, तर म्हणून म्हटलं चला आज आगळी वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। आज मी बनवते पोह्यांपासून बनणारे क्रिस्पी भजे। खूप टेस्टी लागतात, मी ट्राय केलेले आहेत आधी, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर चला वेळ वाया न घालवता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, फोटो मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका। लिंक दिली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर चला बाहेर एवढा छान आणि जोरदार पाऊस चालू होता, म्हणून मग तर ही रेसिपी बनवायला अजूनच जास्त मजा येत होती। तर बघा, मी इथे भिजवलेले पोहे घेतलेले आहेत। जवळपास 2 वाटीच्या आसपास हे पोहे होते। त्यांना मस्त मिक्स करून घ्यायचे आणि त्यांचं असं थोडंसं कणकेसारखं त्यांना बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे। 1 बटाटा मी घेतलेला होता, 1 कांदा घेतलेला आहे, त्याला उभा चिरून तो ॲड करायचा। लसूण आणि अद्रक दोघं किसून घ्यायचे आणि ते ॲड करायचे। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची खूप सारी, सर्व मिक्स करून घ्यायचं। मग यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले, रेड चिली फ्लेक्स, हळद पावडर, त्यानंतर धने पावडर, लाल मिरची, मीठ, अशा प्रकारचे सर्व सुके मसाले घालून थोडीशी तीळ ॲड करायची। नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालणार आहोत। तेल घातल्यानंतर याला पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मस्त याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। एवढी टेस्टी आणि कुरकुरे हे भजे बनतात, खूप टेस्टी लागतात। आणि भजे काढतानाच पाऊस तुम्ही बघू शकतात, किती जोराचा पाऊस सुटलेला होता। तर खूप छान फील येत होता भजे काढत होती तर। त्यानंतर बघा, इथे आपण सर्व भजे जे आहेत ते लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करणार आहोत आणि अशा प्रकारे त्यांना क्रिस्पी बनवायचे आहेत। आणि हो, तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही ॲड करू शकता। तर मी कृष्णासाठी बनवत होती, म्हणून मग मी यामध्ये हिरवी मिरची ॲड नाही केली आहे, तुम्ही तीही ॲड करू शकतात यामध्ये। तर रेडी आहे आपली इथं ही कुरकुरीत भजी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली। तर चला, ह्या व्हिडिओला आता मी इथंच थांबवते, भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।